जय जिजाऊ जय शिवराय। सर्वात प्रथम मी गौतम बुद्धांना मानवंदना देतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतो, छत्रपती शिवाजी महाराज मानवंदना देतो। आणि माझ्यावरती 4 तारखेच्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता नारपोली पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जो जीवेघेणा हल्ला झाला, त्या हल्ल्याचा मी सर्वात पहिले निषेध करतो। आणि त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आपण नारपोली पोलीस स्टेशनमध्ये आपला जो गुन्हा नोंदवून नाही घेतला आणि त्याच्यानंतर आपण इथे 8 तारखेला CP कार्यालयात इथेही आपण पत्रव्यवहार केला, पण पत्रव्यवहारची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली गेलेली नाही आहे। याच्यामध्ये काय आहे का कुठल्या बड्या नेत्याचा हात आहे का काय आहे, हे चौकशी ज्या लोकांनी हे सर्व बघितलं पाहिजे। आणि माझी मागणी काय जास्त नाही आहे का ज्या लोकांनी माझ्यावरती हल्ला केलेला आहे त्या संबंधित गुन्हेगारांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याच्यानंतर जे खासदार हे संविधानिक पद आहे, त्या संविधानिक पदाची जी आव्हानं भिवंडी तालुक्यामध्ये होत आहे आणि पोलीस बघूनही दुर्लक्ष करत आहे, तर त्यांच्यावरती जी कारवाई झाली पाहिजे। मोका अंतर्गत ते जे संघटित गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, एवढंच आपलं या महाराष्ट्र पोलिसांना मागणं आहे। हल्ल्याच्या पाठीमागे त्यांची पार्श्वभूमी काय होती, कशा विषयावर झाली? माझं 5 तारखेला भिवंडीमध्ये आंदोलन होतं, जन आंदोलन होतं। त्या आंदोलनामध्ये असं होतं का तिथले स्थानिकचे जे खासदार आमदार कामं करत नाहीये, तर आपण त्यांच्या ती कामं निदर्शनात आणून देत होतो की ही जनतेची कामं आहे, तिथं पाणी भरतंय, तर तो मोर्चा झाला नाही पाहिजे, ते आंदोलन झालं नाही पाहिजे। त्या अनुषंगाने ते माझ्यावरती ते हल्ले झालेले आहेत। उच्च ठिकाणी पाणी भरलेले होते। हॉली मेरी स्कूल आहे राहनाल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये, तिथे पाणी साचलेलं गेल्या 2 वर्षापासून आपण PWD ला सांगतो, पण PWD लक्ष देत नाहीये। जे खासदार बाळामामा त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे काय आपण जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या याच्यामधून त्या सुरेश गोपीनाथ म्हात्रे सन्माननीय खासदार आहेत आपले, त्यांनी तत्काळ लगेच तिथे ॲक्शन घेऊन दुसऱ्या दिवशी PWDचे अधिकारी, MMRDचे अधिकारी आणि जेवढ्या ग्रामपंचायती काल्हेर, कशेली, राहनाल यांच्या सर्व ग्रामसेवकांना बोलवून तिथे कान सुनावणी केली। आणि आम्हाला तिथे ते रस्त्याचं जे काही काम होतं, जे काही रस्त्याचं काम अधोरेखित होतं, तिथं पाणी साचायचं, ते सर्व त्यांनी क्लिअर करून दिलेलं आहे। मी त्यांच्याकडून एवढीच मागणी करतो का पोलीस प्रशासनावरती कोणाचा हात आहे, कोण काय करते, हे तुम्ही केंद्रामध्ये आवाज उठवा। तर सर्वसामान्यांवरती जे काही जीवघेणे हल्ले होतात, ही काही कोयता गँग आहे, काही चर्ची जी काही पोरं जी फिरतात ड्रग्स देऊन, यांच्यावरती कुठून तरी पोलिसांकडून कुठलं तरी एक असं हे राबवलं पाहिजे, कुठली तरी टीम का बाबा यांना अटक करा। कारण समाजामध्ये काय होतंय माहिती आहे का, आताचे याला वातावरण खराब होतंय। जी काही मुलं असतात ती कुठल्या समाजाची असतात, काय असतात, कोणाला काय माहिती नसतो। नंतर काय प्रश्न उद्भवतो, तिथे जातीवाद होतो मग, आणि मग आजूबाजूचा प्रदेश हा दूषित होतो। अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे फक्त। आपला पहिला दिवस आहे, याच्यानंतर पुढची मागणी काय असणार? आपली पुढची मागणी एवढीच आहे का जे काही नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माझ्यावरती जो गुन्हा झाला, जो माझ्यावरती हल्ला झाला, तिथे तो जीवघेणा हल्ला झालेला आहे, तो तुमच्या CCTV मध्ये काहीच झालेला आहे। पूर्ण जेवढं काही कृत्य आहे ते CCTV मध्ये झालेलं, मला CCTVच्या फुटेज मिळाव्या। त्याच्यानंतर संबंधित आरोपी अक्षय पाटील याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांनी जे काही मारेकरी पाठवलेले होते त्या मारेकरांना अटक करावी, कारण ते मोकाट फिरत आहेत। आणि मी नारपोली पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षित नाहीये, तर मग मी घरामध्ये सुरक्षित नाहीये, म्हणून मी या CP कार्यालयाच्या बाहेर येऊन बसलेलो आहे। तर मी इथं तरी सुरक्षित आहे का? इथं सुरक्षित असेल तर मग मी इथंच बसणार आहे। माझी CPना विनंती आहे का लवकरात लवकर ते जे काय गुन्हेगारी कृत्य करणारी जी काही